नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. बऱ्याच दिवसांनी मी आता व्हिडिओ अपलोड करत आहे तुमच्याशी मैत्रिणींनो. आपल्याकडे ऑफलाईन क्लास हे सुरू झालेले आहेत आणि त्याचाच व्हिडिओ मी प्रिन्सेस कटचा तुमच्याशी शेअर करणार आहे. आता सध्या तरी हा फ्रंट पार्ट शेअर करते तुमच्याशी. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये असंच शिकायचं असेल, आता जी मी क्लासमध्ये शिकवण्याची जी पद्धत आहे ती खूप एकदम ॲक्युरेट आहे. जसं की तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज शिवाल, कोणत्याही मापाचा तर अजिबात चुकणार नाही. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला हे समजत असेल किंवा अजून यातले वेगळे व्हिडिओ पाहायचे असतील तर कमेंट करा. त्या पद्धतीने मी तुम्हाला हे जे माझे जसे क्लासचे व्हिडिओ होत आहेत तसेच तुमच्याशी सुद्धा ते शेअर करेन. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल समजण्यासाठी तर हा फक्त मी आता फ्रंटच अपलोड केलेला आहे तुमच्याशी शेअर करते. जर तुम्हाला पूर्ण शिकायचं असेल तर अगोदर बॅकसुद्धा मी अपलोड करेन. परंतु कमेंट करा जर शिकायचं असेल तर. नक्की आपण पूर्ण शिवण क्लासचे जे व्हिडिओ आहेत ना ते सुद्धा मी पूर्ण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत ॲडव्हान्सचे पॅटर्न आहेत ते सुद्धा मी आता क्लासमध्ये शिकतो आहे. तर तसे तुम्हाला ते मी शेअर करेन. तुम्ही कमेंट करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप छान एकदम सावकाशपणे मी शिकवलेलं आहे. तर प्रिन्सेस कटचं चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. बॅक पार्टच्या साठी आपण व्यवस्थित सगळं तुम्हाला समजून सांगितले. त्याच प्रकारे आपल्याला फ्रंटचं करायचंय. फ्रंटलाही आपण अशी मापे घेतलेले आहेत. फ्रंटची उंचीचं माप वगैरे वेगळं घेतलेलं आहे. बाकी हे सगळे जे घेतले त्यातूनच व आपल्याला छातीचं माप पण दोन्ही साईडला लागते, मागच्या पण बाजूला आणि पुढच्या पण बाजूला. कमरेचं पण लागतं दोन्ही बाजूला. गळा जो आहे तो पण आपल्याला दोन्हीकडे सेमच लागतो. गळ्याचं जे आपण जो गळ्याचा राऊंड आहे त्याला डिवायडेड बाय 5 केलं ना तो आपल्याला नेक राऊंड मिळतो. तो मागे आणि पुढे डेपनिक साठी सेमच असतो. आणि त्यानंतर हे शोल्डर, मागचा गळा आपण किती ठेवणार तो ह्याच्यावरती टाकलेला आहे. आता पुढच्या बाजूची आपण मापे बघूया. त्यासाठी आपल्याला इथे कशी, आता इथे कंपल्सरी आपल्याला अर्धा इंच ठेवायचंच. हा, जिकडे आपण ओपन ठेवणार ब्लाऊज त्या बाजूला. वरच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच ठेवून आता आपल्याला सुरुवातीला ह्या चार्ट नुसारच बघायचं. आपण हा बॅक पार्टचा आपण केलाय, इथून हा बॅक पार्टचं केलंय इथपर्यंत. आता फ्रंटचं करायचं आपल्याला. आपल्याला पुढचा गळा कोणता करायचा आहे आणि किती करायचं त्यानुसार हे शोल्डर वगैरे आपण मायनस करून घेतलेलं, ते समजलं ना तुम्हाला? असू दे. त्यानंतर आपण आता फ्रंट पार्ट काढायचा. हा काढायचा एक लाईन वाचत वाचत आपल्याला पूर्ण ड्राफ्टिंग करून घ्यायचा. हा मी इथे समोरच ठेवते. पहिल्यांदा काय करायचे, शोल्डर लाईन टाकायची. शोल्डर लाईन टाकताना आपल्याला मागच्या भागाला आपण काय केलं होतं, पूर्ण शोल्डर मध्ये 1 इंच प्लस करून डिवायडेड बाय 2 केलं. आता इथे काय करायचंय, जेवढं शोल्डर आहे ना त्यालाच डिवायडेड बाय 2 करायचं, प्लस नाही करायचं. हा, काहीच प्लस नाही करायचं. आता आपल्या इथे शोल्डर किती आलेले, 15 इंच. 15चा अर्धा केला तर तो किती, 7.5. तेवढंच आपल्याला इथे टाकून घ्यायचं वरच्या बाजूला. हे इथे दिसतंय का? वरच्या बाजूला पण इथे 7.5 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. हे मार्किंग झाल्यानंतर शोल्डर डाऊन करायचं 1 इंचावरती. हे फिक्स आहे सगळ्यांसाठी. ते मागच्या भागात जसं केलं ना तसंच आपल्याला इथं पण करून घ्यायचं. हा, आता तुम्हाला मागचा समजलाय ना तर पुढचा थोडा सोपाच जाईल. फक्त माप वेगळे असणार आहेत पण त्याच टाईप मध्ये.
हे झालं आपलं. आता नेक विड्थ काढून घ्यायची. आपण नेक विड्थ काढली होती मागच्या भागाच्या वेळेस काढली होती ना, बघा 15 डिवायडेड बाय 5. हे सगळ्यांना डिवायडेड बाय 5 आहे ना, ते कंपल्सरी. त्याला 3 इंच आलेले तर आपण 3 इंच ठेवायचे. मागचा भाग असो पुढचा असो सेम आपल्याला हे नेक विड्थ एकसारखीच राहणार डीप नेकला. हे एवढं झाल्यानंतर आता ही चेस्ट लाईन काढून घ्यायची आपल्याला. चेस्ट लाईन काढण्यासाठी आर्महोलचा फॉर्म्युला वापरायचा. तर त्यासाठी ब्लाऊजचा आर्महोल फॉर्म्युला आपल्याला इथे चार्ट दिलेला आहे. आपण बॅकला पण तशाच प्रकारे केलं होते बघा, त्याचा पण चार्ट आहे हा. त्यामुळं या चार्ट मध्ये जे आहे ना तेच आपण पुढे पण वेगळा असणार पुढचा. आता आपली कोणत्या लाईन मध्ये जाते चेस्ट, आता हा 38 आहे. 38 बघा 35 ते 40 मध्ये 38 जाईल. तर तिथे आपल्याला चेस्ट डिवायडेड बाय 6. जे आपण नॉर्मल ब्लाऊज शिवतो ना तर त्याच्या तुलनेत हा खूप छोटा येतो. आर्महोल खूप छोटा दिसायला दिसतो, पण तो बसला की बसतो बरोबर घातला आपण ब्लाऊज ना. आता बघा 38 डिवायडेड बाय 6. तर त्यातून -1.25 करायचं इज इक्वल टू बघा इथं हा, म्हणजे हा 5.6 येणार. पुढे एक लाईनच येणार हा, त्यामुळे लक्षात ठेवली. तेवढं इथं 5च्या पुढे एक लाईन आपल्याला हे करून घ्यायचं. त्याच्यावर आपल्याला चेस्ट लाईन बनवायची, तर ती एकदम स्ट्रेट आली पाहिजे. तर त्यासाठी इथून वरून इथून घ्यायचं. आता 6च्या पुढे एक लाईन येते आणि इथं पण 6च्या पुढे एक लाईन आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. आणि त्यानंतर ही लाईन मारून घ्यायची. 6च्या पुढे कसं आलं, 5च्या पुढे पाहिजे ना आपल्याला. इथून इथून घेतलं हा, इथून आपण घेतलं. त्यामुळे आता पुढे काय करायचं, चेस्ट लाईन ही झाली आपली लाईन बनवली, म्हणजे आर्महोल आपण काढून घेतला की किती उंचीवर काढायचं. त्यानंतर आपल्याला चेस्ट मार्क करायचं. आता पुढचा भाग आपला हा फुगीर असतो, पुढे छाती वगैरे असते, मागे प्लेन असतं. त्यासाठी आपल्याला इथे लुझिंग ऍड करायचं. आता लुझिंग किती करायचं, तर 27 पासून जे 35 पर्यंत छाती आहे, तर तुमच्या दोघींना +1 इंच, म्हणजे जर 32 छाती असेल तर आपण 33 घेणार. आता इथे किती आपली 38 आहे. 38 आहे, तर ही खालच्या लाईन मध्ये जाते, 35च्या पुढे जाते. मग +2 करायचं म्हणजे 40. 40 डिवायडेड बाय 4 करायचं म्हणजे चौथा, तो 10 येणार. तो काढून घ्यायचा अगोदर. इथून ह्या लाईनच्या पुढेच आपल्याला सगळी माप टाकायची, हे लक्षात ठेवायचं. बॅक पार्ट असू दे किंवा फ्रंट. हा केल्यानंतर आता आपल्याला चेस्ट आणि अपर चेस्टचा गॅप डिवायडेड बाय 4 आपण जे मागं केलं होतं तेच. तर आपला काल तिथे किती आला होता, अर्धा इंच येतोय ना. चेस्टचं माप किती आपल्या 38 आणि इथे 37 आहे. तुमचं 36 आलेल ना. इथे 1 इंचच आहे, तर इथे 1/4 पाव इंच म्हणजे 2 लाईन. फक्त 2 लाईन आपल्याला आतमध्ये आखून घ्यायचे. हे 2 लाईन आल्या. आता शोल्डर मायनस करायचं. आपण जे शोल्डर मायनस करे दोन्ही बाजूचं पहिल्यांदाच काढून घेतले. हे पुढच्या गळ्याला आपल्याला 1.5 इंच मायनस करायचं होतं आणि इथं मागच्या गळ्याला -3. मग इथं तर 1.5 म्हणजे त्याचा अर्धा करायचा आपल्याला. 1.5चा अर्धा पावणे इंच. तर तो आपल्याला त्याच्या अगोदर आपल्याला ही शोल्डर लाईन काढून घ्यायची राहिली आपली. म्हणजे आपण पाठीमागे इथून एकदा तुम्हाला दाखवते. तर बघा आपलं रेडी शोल्डर आपण इथं 2.5 ह्याच्यामध्ये आपल्याला तयार करायचंय ब्लाऊज. तर त्यासाठी पुढचा गळा आपण किती रेडी 2.5 हा, आपण ह्याच्यामध्ये 2च्या मध्ये 2.5 पर्यंत कोणतंही ठेवू शकतो. पण आता इथं आपण 2.5 इंच घेणार आहे. 2.5 पण ठेवू शकतो इथं किंवा 2.5. इथं 2.5 ठेवायचं आपल्याला. तर 2.5 मध्ये आपला पुढचा गळा किती चेक करायचा, तो 6 आहे. 6 म्हणजे पहिल्याच लाईन मध्ये जातोय. 5.25च्या पुढे जे पण शोल्डर येणार, गळा येणार, तिथं आपल्याला
1.5 इंच म्हणजे तो डिपनेक मध्ये जातो असं. 1.5 इंच, 1.5चा अर्धा करायचा. 1.5 म्हणजे आपलं दोन्ही बाजूचं शोल्डर असतं, तर त्यातून आपल्याला अर्धा करायचा. ते पहिल्या क्लासमध्ये आपण खूप डिटेल मध्ये समजवलं ते. आता इथं 1.5 इंच हे झालं आपलं मायनस शोल्डर केलं म्हणायचं. ही जी लाईन आहे ना तिला मायनस केलेलं शोल्डर असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता हे झालं. आता आपल्याला त्यानंतर आर्म होलचा शेप ड्रॉ करायचा. स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची पहिल्यांदा. स्ट्रेट लाईन ही आपली झाली स्ट्रेट लाईन. त्यानंतर आर्म होल क्रॉस मार्क करायचं, त्यासाठी ही चेस्ट. आता ही चेस्ट लाईन ही आपला जो आर्म होल बनवायचा ना, आपण बॅकला काय केलं, इथं मायनस केलं, तिथून अशी सरळ लाईन घेतली होती. आता इथं आपल्याला तसं करायचं नाही. आता इथं इथं हा हा जो गॅप आहे ना त्याच्यापेक्षा इकडे अर्धा इंच आपल्याला कमी घ्यायचा. हा म्हणजे आतला आपण जो खोलगट भाग देतो हे मोजायचं. त्याच्यापेक्षा तिकडे इथे किती 6.5च्या पुढे म्हणजे 6.15च्या पुढे 6.15ला पण एक लाईन थोडीशी अर्धी कमीच आहे. तर आता इथं बघा तेवढंच इथं घ्यायचं आणि तिथून अर्धा इंच आपल्याला म्हणजे 1 2 3 4 लाईन मागे जायचं. कमी करायचं. आणि ह्याची लाईन बनवून घ्यायची. ही आपल्याला थोडीशी तिरकी भेटेल. आता क्रॉस मार्क आपला पुढे मागे ज्या आता हे आपल्या मागच्या भागाला जो आलाय ना तोच पुढच्या पण भागाला येणार, तो इथे करून घ्यायचा. 1 इंच का? हा क्रॉस मार्क बरोबर मधोमध असा करून घेतला. त्यानंतर आर्महोलचा शेप काढायचा. आर्महोलचा शेप काढण्यासाठी ह्याचा सेंटर काढून घ्यायचा. आणि ह्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंचाचं मार्जिन ह्याच्या पुढे घ्यायचं. आता सध्या ह्याच्याच पुढे घ्यायचंय, ते शेवटी आपण करायचं पुढच्या भागाला. आता हा फ्रेंच कोनी आपण असं सेट करून घ्यायचं व्यवस्थित. हे 2 मार्किंग आहेत ते बरोबर सेट झाले पाहिजे. हा थोडा खाली गेला म्हणजे एकदम बरोबरच आहे असं. आपला इथला सेट तयार झाला. तर त्यानंतर आपल्याला हे मायनस केलेलं शोल्डर आणि जी गळा रुंदी काढली ना त्याचं सेंटर काढून घ्यायचं. 4.5. आता इथं मेन पॉइंट, इथं काय काय लक्षात ठेवायचं. ही एकदा आपण अशी टेप धरली ना इकडं आपल्याला पुढच्या गळ्याचं माप, त्यानंतर आपण चेस्ट पॉइंट अंगावरती माप घेताना हा चेस्ट पॉइंट काढला ना मिडल चेस्ट तो टाकायचा. त्यानंतर हाईट +1 असे माप टाकायचे. आता गळ्याचं माप आपल्याला जेवढं रेडी पाहिजे ना तेवढंच टाकायचं इथं, त्यात काही प्लस वगैरे करायचं नाही. आणि चेस्ट पॉइंट जो आहे ना त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं. आता आपलं किती आलेलं 9 आहे, तर इथं 9.5 घ्यायचं आपल्याला. अर्धा इंच ऍड करायचं. आणि पुढची उंची किती इंच? 13.5. आपण इथं 14 घेऊ. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे म्हणजे प्रॉब्लेम नाही. आणि तशी पण त्यांची 14.5 सुद्धा घेतल्या ना तरी त्यांना छानच बसणार. थोडंफार असं शिलाईमध्ये पण हा शिलाईचं आपण रेडी उंची आता 14, शिलाईचं 1 इंच म्हणजे इथं 15 घ्या. 15वर मार्क करायचं. हे आपले किती लाईन झाले तिथे पण सेम येते का? 13.5 उंची आहे ना तिथे, मग प्लस 1 करायचं ना आपल्याला. 14 घ्यायची. आपण 14 घेऊ असं म्हणते. 1 इंच वाढवू. मी आता घेताना घेतलेलं आहे, पण त्यांची तब्येत छातीचा विचार केला तर ते तेवढं त्यांना पाहिजे. 2 इंच पर्यंत एक्स्ट्रा असेल ना तरी प्रॉब्लेम येत नाही. पण आता आपण ह्यांना तेवढं त्यांची हाईट पण कमी येते तब्येतीनुसार, त्यामुळे आपण 1 इंच म्हणजे 15 14 रेडी होणार आहे पुढचं. आता ज्या लाईन आपण आता ही गळ्याची इथं पण लाईन करून घ्यायची. ही चेस्ट लाईन
पॉइंट. आणि इथे आपल्याला ही वेस्ट लाईन करण्यासाठी स्ट्रेट आले का एकदा चेक करून मग लाईन मारली तर बरोबर. 15.5 थोडस कमी. या 2 लाईनीच्या आधारे पॉइंटच्या आधारे आपण ही लाईन मारून घ्यायची. आता आपल्याला कमरेचं माप टाकायचं. पहिला कमरेचं माप टाकण्यासाठी आपल्याला काय काय लागतं हे नीट बघावं. हे मेन पॉइंट आपला. हे आपण हे केलं मायनस शोल्डर आणि नेक विड्थचा सेंटर काढून गळ्याचं मार्किंग केलं. शोल्डर टू अपेक्स म्हणजे आपला चेस्ट पॉइंट. त्याच्यामध्ये प्लस अर्धा इंच करून आपण मार्किंग केलं. लेंथ मध्ये +1 इंच करून मार्किंग केलं. आता पुढे रेडी शोल्डर पासून ना +1 इंच म्हणजे आता तुम्हाला जेवढा आता आपला 2.5 इंच शोल्डर आपल्याला तयार पाहिजे. ते इथे किती शोल्डर आले ते चेक करायचं. आपलं 1 इंच जाणार आहे तर बघा इथे 3.25 आलेलं आहे म्हणजे हे 3.25 तयार होईल. आपल्याला वाटतंय ना की आता यांचा गळा उतरेल का काय किंवा 0.5 इंच वाढवलं तरी आपलं चालणार आहे शोल्डर. तर इकडे काही कमी करायचं नाही. आणि जर समजा तुम्हाला अजून शोल्डर मध्ये हे बघा इकडे नेक विड्थ अजून कमी करायची आणि रेडी शोल्डर तुम्हाला जर जास्त पाहिजे असतं आणि इथं जेवढं भेटलं नाही तर आपण इकडे पण जाऊ शकतो. इकडे मार्क करायचं मग नेक विड्थ आपली कमी होईल. हा पण आपण आता काय करणार आहे एवढंच राहू द्या. जे नॅचरली आलंय ना ते तेवढंच राहू द्या. आपल्याला बरोबर ते भेटणार आहे तेवढंच. 2.5 3 झाली तर काही एवढा प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे आपण ते तेवढंच राहू द्या. आता ही नेक विड्थ किती आली बघायची. हे 3 आलेले. इथं पण आपण 3च ठेवू कारण हे माप थोडेसे आहे जास्त गळा नको मोठा आहे ना. त्यामुळे इथं तुम्ही 0.5 इंच अर्धा इंच 1 इंच वाढू शकता तुमच्या ह्याच्यात. आता ह्याचा शेप काढून घ्यायचा. आपण पहिला राऊंडच घेणार आहोत. बॅकला कसं काढून घेतलंय सेंटर करायचं. सेंटरचा पण सेंटर करून घ्यायचा. हे सगळ्या गळ्यांना आहे बरं का. कोणता पण गळा करा मग ह्यातून आकार तयार होतात बरोबर. सुरुवातीला थोडं वाटतं की काय सेंटर पण परत हा परफेक्ट गोल तयार. हा झाला. आता आपल्याला कमरेचं माप आता सांगतो तुम्हाला कसं केलं आपण. हे नेक विड्थ मी तुम्हाला सांगितले अर्धा इंच 0.25 इंच 1 इंच जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ह्या लाईन वर वाढवून टाकू शकता वरच्या पेक्षा. ऍक्सिडेंट दिसतंय ना कुठे गेले पेपर दिसतंय. थांबा व्हिडिओ स्टॉप. नेक्स्ट शेप आपण ड्रॉ करून घेतला. आता मायनस केलेल्या शोल्डर करून अर्धा इंच आपल्याला खाली जायचं म्हणजे आपण मागच्या गळ्याला केलं ना वरून ते ह्याला पण करायचं. म्हणजे आपलं वरच पूर्ण तयार होईल. आता खाली वेस्ट लाईन बनवायची. वेस्ट लाईनला तुम्ही कधी प्रिन्सेस कट शिवलाय का? तुम्ही तर नसेल शिवला. तुम्ही शिवलाय का? तर त्यामध्ये बघा प्रिन्सेस कटला ना आपण जे पफ तयार होण्यासाठी जे डाट देतो ना टक्स आपला जी आपली कंबर असते वेस्ट तिला 4था भाग काढून घ्यायचा. त्यामध्ये प्लस हा डाट तयार करायचा. डाट आपल्याला इथं चार्ट दिलं त्यांनी साईज नुसार किती घ्यायचा. त्यांनी जे सांगितलंय तेच आपण घ्यायचं आणि मार्जिन 1.5 इंच असणार आहे.
आता आपली छाती कोणत्या लाईन मध्ये जाते आणि आपला कुठला डाटा येणार आहे ते पण बघू. आता तुमची जर समजा 32 आहे तर 32 ला तुमचा 4चा येणार आणि इथे आता किती 35.25 आणि 40 ह्यामध्ये आपली ही जाते तर याच्यामध्ये 4.5चा पावणे 5 आपण लक्षात ठेवायचं. आता बघा याच्यावरती वेस्ट यांची कंबर किती आहे 35 आहे. 30 डिवायडेड बाय 4 म्हणजे आपण सरळ चौथा भाग काढून घेतला तरी चालेल प्लस जो आपला टक्स येणार आहे तो 4.75 प्लस आपलं मार्जिन तर हे 15 इंच. मग आपल्याला एवढा पेपर लागतो त्यासाठी इकडे जॉईंट म्हणून आपला पेपर छोटा आहे ना मग हे 15 इंच माप टाकून घ्यायचं. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त तर नसतं कोणाचं शक्यतो थोडंच कमी पडतंय बघा. आणि हे लगेच आपण टाकलं ना इथून 1.5 इंचाचं मार्जिन काढून घ्यायचं म्हणजे इथं टेप परत टाकायची गरज नाही. आता पहिल्यांदा आपल्याला हा पॉइंट अपेक्स टू अपेक्स म्हणजे दोन छातींच्या मधलं अंतर किती आहे ते काढून घ्यायचं. ते काढण्यासाठी त्यात पण आहे मी तुम्हाला दाखवते. तर आपली जी छाती आहे तिला डिवायडेड बाय 10. आता तुमची 32 आहे तर डिवायडेड बाय 10 केल्यावर किती येणार 3.2 म्हणजे तुमचं 3.25 येणार. तुमची 38 आहे 3.8 येणार 3.25 येणार. मग आता इथं आपल्या आत तसं ते किती 38 छाती 38 डिवायडेड बाय 10 3.8 म्हणजे हा 3.25 असतो. तो कुठे टाकायचा आपल्याला ह्या लाईनवर. आणि हा जेवढा आलाय ना त्याच्यात अर्धा इंच मायनस करून तो इथं टाकायचा आपल्याला. आता इथं 3.25 आलंय इथं आपल्याला 3.25 घ्यायचं. हे सगळ्यांना तुमचं जे माप आलंय त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं कोणतं पण नसू द्या. आणि आता आपला जो डाटा आलाय तो टाकायचा इथं 4.25 ह्याच्या पुढं. हे तर खूप कॉमन होतं तर इथं फक्त ही गोष्ट समजली की झालं आपलं. आता ही साईड फिटिंगची लाईन काढून घेऊ. पहिल्यांदा आपला चेस्टचा चौथा आलाय ना तोच काढून त्याच्यावरच मार्किंग करून घ्यायचं आपल्याला. ज्या पर चेस्ट आहे तिकडे जायचं नाही अजून. आता हे हा पॉइंट जोडून घ्यायचा. हा जोडल्यानंतर आता जो टक्स मेन आपला प्रिन्सेस कट तयार होणार आहे पफ तयार होणार आहे ते ह्या गॅपमुळे ह्याचा सेंटर काढून घ्यायचा. परत ह्या दोन्हींचा सेंटर आणि इथे ह्याचा पण सेंटर असे 4 तुकडे करून घ्यायचे एका आपल्या लाईनचे. आता इथे लक्षात ठेवा मधला जो हा मधला सेंटर येणार ना पूर्ण लाईनचा तिथून आपल्याला अर्धा इंच जायचं इथं. आणि इथं पण अर्धा इंच जायचं. हे झालं. आता इथून हे आपण हे जॉईंट करून घ्यायचं. आणि इकडे ना आपल्याला एकदम असं इथं पण ही थोडं थोडं पॉइंट घालवून द्यायचे फक्त. हा आकार आपला तयार झाला. हा जो गॅप येणार आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा म्हणजे आता तुमचं छोटा येईल ज्याची साईज छोटी हा मापानुसार. आता हे 5.5 येते ही लाईन चेक करून घ्यायची ही आलेली आणि इथं आपल्याला एवढं चेक करायचं ही पण 5.5च यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे इथं 5.5 आले तिथं 1 करून घ्यायचं. आता हे 5.5 तर आले अजून एकदा चेक करायचं. कधी हे करताना दोनदा चेक करून घ्यायचं.
ते बरोबरच येते इथं. आता हा किती शिल्लक राहतो तो चेक करायला. हा. 1.5च्या पुढं 1 लाईन येते. बरोबर 1 लाईन. मग आता 1.5च डबल करायचा. 3च्या पुढं 2 लाईन म्हणजे 3.25. ते आहे ना ते इथे टाकून घ्यायचं. आणि ह्या जो 1.5 आलाय ना त्याचा अर्धा करायचा. तो किती येणार? पाऊण. पाऊणला अर्धी लाईन. पाऊण आणि अर्धी लाईन तो इथे टाकायचा. पाहून ना? नाही इकडे येईल ना? नाही, इथे टाकते. चला आता ही लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर हे बघ, हे पण करून घ्यायची लाईन. हे आपलं एवढं तयार झालं. समजलं का एवढं? ह्यात काय 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 वाटते? अवघड वाटते का? जरा वेगळं पहिलं ना नंतर एकदम प्रॅक्टिस झाली ना बरोबर होईल ना. म्हणजे आता झालं तुमच्या मापाचं नाही समजू दे. हे जे सांगितलंय ते समजलं ना. समजलं ना, तेवढं बस झालं आपल्याला. आता आपल्याला काय करायचं, ही लाईन आता बघा आपली कुठे गेली, अशी वरती गेली, तर ही अशीच काढून घ्यायची. बॅकला आपण काय केलं अशी, तर ही जशी चालली तशी जाऊ द्यायची आपल्याला. हे आपलं फिटिंग असंच आहे ना. आता आपलं इथे आपल्याला बॅक पार्ट लागतो अगोदर कट केलेला. हा बॅक कट केलाय. तर आता बघा हे फिटिंगची लाईन आहे ना, तिथं हा ठेवायचा. मागच्या आणि पुढची उंची वेगळी आहे, पण तो मॅच तर साईडला झाला पाहिजे ना, एकसारखे दोन यायला पाहिजे. त्यासाठी बघा इथं आता जेवढं आलं तेवढं इथं मार्क करून घ्यायचं. आता हे एवढं आलंय, सगळ्यांचं एवढंच येईल असं नाही. कोणाचं इथं पण संपल आणि हे शिल्लक राहील, तर तेव्हा आपण हे त्यांना एक टक्स मारणार. तो आता फक्त एवढ्या पुरतं लक्षात ठेवा. तुमचं माप आपण काढू ना ठेवा. आता ही लाईनला इथे जायचं. हे झालं. आता आपण ह्याची कटिंग करू शकतो. त्याच्या अगोदर आपल्याला हा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. तर त्यासाठी काय काय करायचं बघा, तो एक मेन पॉइंट आहे. तो 2 वेळा तुम्ही केला ना, तुम्हाला लक्ष चांगलं समजेल. इथून पाऊण इंच, कुठं पाऊण इंच येतं, इथे येते का, इथे येते, कुठे येते बघा, इथे बरोबर येते पाऊण. इथं मार्क करायचं. तिथून ह्या लाईनीवरून वरती पाऊण. हा, आणि ही लाईन ओढून घ्यायची अशी. त्यानंतर आपल्याला बघा, आपण जे कॉमन ब्लाऊज शिवतो ना, त्यामध्ये इथं चुन्या येतात, म्हणजे येतात. सोडून येते. हे आपल्याला तर एवढं समजलं. त्याच्या पुढे काय करायचं, जेवढं आपलं चेस्ट आणि अप्पर चेस्टचा गॅप आलाय ना, तो आपल्याला इथे ते माशी आली होती ना, चेस्ट आणि अप्पर चेस्टचा जेवढा गॅप आलाय, तर तुमच्या मापात अर्धा इंच आलाय. तुम्हाला 1 लाईन 2 लाईन आला, तुम्हाला तो नाही घेतला तरी चालेल. पण ह्याला आता पाऊण इंच आलेलंच आहे, पाव इंचाचं सर, ते तो घेऊच आपण. म्हणजे अजिबात त्याला चुनी वगैरे काही येणार नाही पुढे ब्लाऊज. आणि त्याची ना अशी लाईन मारून घ्यायची. आता आपण याचं कटिंग करू शकतो. आम्हाला एक फोटो काढून घ्यायचा. आता कट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, म्हणजे खालून ना एक अर्धा 1 इंच एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचा ब्लाऊज खालून. ब्लाऊज पीस पण नाही, हे ब्लाऊजवर काहीच करायचं नाही आपल्याला. सगळं जे करायचं ते पेपरवर. ब्लाऊज असा डोळे झाकून कट करायचा. आता हे एवढं ना आपल्याला किती मीटर कपडा लागेल? 1 मीटर मध्ये होऊन जाईल ना? हो, 1 मीटर जो रेग्युलर साडीचा असतो त्यात होतो की. लांबाई केली तर 1 मीटर. ह्या सगळ्या बाजूने आपल्याला थोडं एक्स्ट्रा ठेवायचं, जोपर्यंत आपण टक्स घेतलाय. आता हे आपण फायनल कट करू शकतो. मग आपल्याला पेपर पण छोटा होईल.
आता टक्स घेताना हे दोन जेवढं आले ना आपले हे दोन, हे असं करून घ्यायचं. काढा बरं हे. किंवा इथं स्टेपलर वापरले ना तरी चालेल, पण ह्या टक्सला स्टेपलर नाही चालत, कारण हा परत आपल्याला कट करायचा असतो. असं मारूनच आपलं कट करावं लागेल का सगळं? असं तयार करून हा असं करूनच कर, मी जसं केलं तसंच करायचं, कोणतंही ब्लाउज मापाचं. पीसवर ठेवून ब्लाऊज पीसला परत काय नाही करायचं. हे असं ठेवूनच ना, म्हणजे हा. मारूनच करावं लागेल. हा, आता हे टक्स तयार झाल्यानंतर आपल्याला हा आर्महोलचा शेप आहे ना, तो आता थोडा छोटा झाला असणार आपला, हे मायनस केलं ना, त्यामुळं मग तो पण आपल्याला थोडं वाढवावं लागणार परत. कुठे गेलं? म्हणजे ते मार्किंग वरूनच करायचं अगोदर हे आहे बघा, हे मार्किंग ना त्याच्या आधी एक लाईन जायचं, म्हणजे शेप पण आला पाहिजे असं. पण आपला मग पुढचा आर्महोल अगोदरच दिसताना केवढं दिसतंय ते, पण तो बसणार बरोबर. आणि आता ह्या जर आकार आपल्याला अगोदर द्यायचा नसला ना, तर तसं पण करू शकतो की, आता ही लाईन झाली आपली, आता हिचं सेंटर काढून घ्यायचं. आपला जो टक्स आलाय तो त्याचा सेंटर काढला तरी चालेल ना. मग तुम्हाला दाखवतो तसं. आता हा आपण डायरेक्ट हाताने पण आकार देऊ शकतो, पण आता तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस होईपर्यंत हा मधला सेंटर काढून घ्यायचा आणि तिथून फक्त 2 लाईन वर जायचं. आणि हा इथं हा असा आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपण हे कट करू शकतो. आता एकदा परत हे झाल्यानंतर साईड फिटिंगची लाईन बरोबर होते का हे चेक करायचं. आता आपण जी केली होती ती इथं बरोबर येते बघा, समजलं का? हे 2-3 वेळा आपल्याला चेक करावं लागतं. आता त्यानंतर आर्महोलचा शेप देऊ आपण. हे बघा इथं आता परफेक्ट होत. आता आपण हा फायनल कट करून घेऊ शकतो. आणि आपलं हे कुठं होतं, इथं होतं बघा अप्पर चेस्ट आणि चेस्टचा गॅप, तर तो आता इथं मारून घ्यायचा. इथं घ्यायचं डायरेक्ट जिथं आपली फिटिंग येणार आहे ना तिथं, म्हणजे बरोबर तयार होतो शेप. एवढंच जास्त आहे, एक चुनी येणार नाही आपली.
आता आपण हा कट करून पहिला हा टक्स कट करायचा. हे इथून आपलं ब्लाऊज तयार होणार. हे बघा प्रिन्सेस. आता हा कट करायचा. हा कट करायचा तर आपल्याला ह्याला म्हणजे टोक टोक आलेलं दिसतंय ना, त्याला प्लेन करून घ्यायचं आपण. बघा हा पॉइंट जातो बरोबर एवढा. आणि खाली आता एकदा काय करायचं आपल्याला चेक करायचं. ही लाईन आपण कधी पण मोठीच लाईन मारून घ्यायची. ही लाईन इथं ठेवायची. आता आपण इथला मधला गॅप कट केलाय ना, त्यामुळे मग अंतरामध्ये ह्याच्या जॉईंट मध्ये फरक पडू शकतो, म्हणजे पडणारच तो. एवढा पुरतोय. आपण जर चेक नाही केलं तर मग शिवताना पॉइंट कुठला कुठं जाऊन बसेल. मग इथं परत हे करून घ्यायचं. परत कट करावं लागेल. परत ते कट करून घ्यायचं. त्याचा उपयोग बराच होतोय ना. हे हो आपल्याला पण परफेक्ट गोल येतच नाही ना. चांगलं आहे. एवढा पॉइंट जातो. तो जाऊ द्यायचा, जातोय तर त्याचं काही नाही. आता खालचं पण तसंच चेक करायचं. आता इथं बघा, इथे एवढा गॅप पडते. मी काय सांगितलं की 1 इंच आपल्याला कंपल्सरी वाढवून घ्यायचंच. पण 1 इंच वाढवून सुद्धा ह्या म्हणजे बॉडीला थोडं अजून ते कमीच पडते. म्हणजे आपल्याला एवढं यायला पाहिजे होतं. आणि आपण ब्लाऊज ना असं जर कट करून शिवला तर तो बसणार, पण तो असा तिरका तिरका खालून असा असं सरळ नाही होणार. हा पॉइंट वरी जाणार नाही, हा खाली येणार, असं होणार. ही लाईन भेटली का, ही आणि ही अशी होणार. मग ती तशी व्हायला नको, त्यासाठी हे चेक केलं ना, जेवढं कमी पडते का हे एवढं आपण इकडनं पण वाढवूनच घेऊ. म्हणजे उंची आपली जी मी सांगितलं ना तुम्हाला 1.5 इंच वाढवायला पाहिजे होती, तर ती आपली बरोबर 1.5 इंच वाढली इथं पुढची. म्हणजे त्यांना तेवढीच पाहिजे. आपण जरी चुकीची घेतली एखाद्या वेळेस तर इथं समजायला पाहिजे आपल्याला. आता आपण हे कट करायचं. इकडं वाढवायचं नाही का ना, इकडं वाढवायचं नाही. इकडं बघा, हे जे आहे ना ह्याला तेवढंच ठेवायचं. आणि हे आता आपण कट करून घ्यायचं. हा झाला आपला तयार प्रिन्सेस कट. शिवताना हा पॉइंट मॅच झाला पाहिजे. हे खालचं वर जायचं, हा मोठा होतो भाग, तो ऍडजस्ट करून आपण शिवणार, आपण तो शिकणार. समज हे गेलो आहे, फक्त आपला एवढा पाहिजे आपल्याला. तर परत काय करायचं, भरपूर असं मोठं की हा हे मधलं किती गेलं आपलं, हे निघून गेलं ना एवढा. तेवढं पसरण आणि मध्ये फोल्ड झालेल्या कपड्याचं हे ह्याला कपड्यावर काहीच नाही, असंच ठेवायचं. आपलं कटिंग कपड्यावर काहीच नाही. आणि आपण डायरेक्ट वर अस्तरवर कटिंग केलं तर हा आपण घेऊ शकतो, पण मग मशीनवर घ्यावं लागेल.
पण आता समज आपण हे टाकलं सगळं ही मापं टाकली हम्म. बरोबर नंतर आपण हे जॉईन केला चिकटपट्टी लावून हा मग पिसावर घेताना मग कसं काय पिसावर काहीच नाही, तुम्ही हे शिका, मी तुम्हाला ते सांगते. कारण का हे कसं joint झालं चुनी ना, पडणार नाही ना असं त्यांचं पण मला पण तेच वाटतं नाही काय का नाही, जॉईन ही जॉईन केलं ना आता पीस इथे असं नाही ना होणार नंतर कापल्यानंतर नाही ना पिसावर असं होणे म्हणूनच ह्याला जॉईंट दिला आपण. म्हणजे ते गोळे येतात ना ते येऊ दे हा ते चुनी आता तुम्हाला टाकताना पिसावर हे असंच टाकायचं की अजून दुसरी कटिंग करून मग नाही हेच टाकायचं हे direct पिसावर. फायनल हे टाकायचंय फक्त आपल्याला इकडं मार्जिन ऍड करायचंय. जिथं आता ही सवय तुम्ही शिकताना सुरुवातीपासून लावा, जिकडं आपल्याला मार्जिन ऍड करायचंय तिकडे एक असं करून ठेवायचं, म्हणजे जेव्हा पण आपण कट करू तेव्हा बाकी सगळीकडे आपलं ऍड आहे. ऍड फक्त ह्या दोन बाजूला त्या 3 लाईन 2 लाईन अर्धा इंचला 4 लाईन फ्रंटलाच फक्त ह्या दोन्ही साईडला ऍड करायचं हा फ्रंटला बॅकला नाही कुठंच नाही, बाहेरला पण नाही येणार कुठं. आता आपण किती ऍड करायची हिला आपण जेवढं शिलाईत घालवणार 3 लाईन केलं ना बरोबर होतं. मी 3 लाईन घालवते हिचं, अर्धा इंच घालवलं ना तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग चांगली येते. अर्धा इंच घालवलं तुम्ही शिकता तर अर्धाच शिका, अर्धा तर कमी नको व्हायला कमी नाही जास्त, पण तेवढं तशीच घालवायचं. आता